नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की तेजसला संपतराव दिसायला लागतात आणि तेजस हा संपतरावांबरोबर बोलायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो, बघा ना संपतराव, उगाचच काही ना काहीतरी करत राहतात. आता गायत्री वहिनींनी माझ्यावरती आरोप केला आहे की मी मनोरुग्ण आहे. अहो, हे खरं आहे का? तुम्हाला तरी असं वाटतं आहे का? त्याबरोबर संपतराव म्हणत असतात, हे बघा जावई बापू, तुम्ही जरा शांत व्हा. हे बघा, उगाच चिडचिड करून घेऊ नका. त्याबरोबर आता त्या ठिकाणी जे वकील साहेब असतात ते मुद्दामून तेजसला म्हणत असतात की तेजस साहेब, तेजस. पण आता तेजस हा त्यांना म्हणतो की थांबा हो तुम्ही जरा, तुम्हाला दिसतंय ना बोलतोय म्हणून समोरच्या माणसाशी. मग अहो तेजस. त्याबरोबर तेजस म्हणतो, 1 मिनटं थांबा. आणि मग लगेचच वकील साहेब हे मनातल्या मनात म्हणायला लागतात की हेच तर हवं आहे मला. असंच तुम्ही माझं काही ऐकून न घेता त्या समोरच्या व्यक्तीबरोबर बोलत राहा. म्हणजे काय होईल, गायत्री मॅडमचा प्लॅन सक्सेसफुल होईल आणि तुम्हाला त्यांनी जे काही मनोरुग्ण ठरवायचं असं ठरवलं आहे ते सक्सेसफुल होईल. आणि एवढं ठरवून आता वकील साहेब हे तिकडनं बाहेर पडलेले असतात. तर इथे संपतराव आणि तेजस हे दोघंजणं बोलत असतात. संपतराव हे तेजसला म्हणत असतात की जावई बापू, तुम्ही काळजी करू नका. कोणी काही म्हणालं, तुम्हाला आयसोलेट जरी करून ठेवलं असेल तरीसुद्धा मी आहे तुमच्याबरोबर. मी काही तुम्हाला एकटा राहू देणार नाही. आणि आता मनुताईसुद्धा आहेच की. त्याबरोबर लगेचच आता तेजस म्हणत असतो की अहो, त्यांना काय वाटलं असेल जेव्हा मला मनोरुग्ण असं म्हणाले तेव्हा. उगाच काहीही करता तो गायत्री वहिनी. कशासाठी हे सगळं करतात ना त्या, मला काही कळतच नाही त्यांचं वागणं आता. त्याबरोबर संपतराव म्हणायला लागतात की जाऊ द्या तेजसराव, तुम्ही उगाच काळजी करू नका. आता तेजस आणि संपतराव हे दोघंजणं बोलत बसलेले असतात. तर इकडे मानसीला मात्र तेजसची काळजी वाटत असते. ती म्हणत असते की मी मावशींना तर सांगितलं राष्ट्रहितांना काही होऊ देणार नाही म्हणून, त्यांना या सगळ्यातून बाहेर काढेन. पण नेमकं हे सगळं काय सुरू आहे ते मला एकदा राष्ट्रहितांबरोबरच बोललं पाहिजे, त्याशिवाय आता मला काहीही समजणार नाही. आता मानसीला ही गोष्ट माहीत नाही आहे की गायत्रीने तेजसवरती कोणत्या बेसिसवर तो मनोरुग्ण आहे असा आरोप केला आहे. त्यामुळे ती आता ठरवते की आपण तेजसबरोबरच सगळ्या विषयावर चर्चा करून ठरवायचं काय करायचं ते. आता ती जात असताना समोर वकील साहेब येतात. मानसीला त्या खोलीच्या दिशेने जाताना बघून वकील विचारायला लागतात, काय झालं, कुठे चाललाय तुम्ही? त्याबरोबर लगेचच आता इकडे मानसी तेजसला सांगायला लागते की मला माझ्या नवऱ्याबरोबर बोलायचं आहे, मी तिकडे चालली आहे. त्याबरोबर लगेचच आता वकील साहेब सांगतात की तुम्हाला त्यांच्याबरोबर आता काही बोलता येणार नाही, कारण प्रोसिजर सुरू झालं आहे. मानसी म्हणते, ठीक आहेत ना ते. त्यावर लगेचच वकील साहेब सांगतात, आता सगळं आपण देवावरती सोडायचं. तर लगेचच इकडे शोभा मामीने गायत्रीला फोन केलेला असतो आणि ती तिला म्हणत असते, तुमच्या घरी सत्यनारायणाची पूजा झाली ना? त्यावर मामी म्हणते असं. मग गायत्री म्हणते, हो झाली ना. बापरे, म्हणजे याचा अर्थ तुम्हालाही आमंत्रण आलं होतं वाटतं. अहो, जर आमंत्रण आलं होतं तर यायचं होतं ना. मी तेजसची कशी बँड वाजवली ते तुम्हालाही पाहायला मिळालं असतं. त्याबरोबर लगेचच इकडे शोभा म्हणत असते की हे बघा, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही मला माझे पैसे कधी देताय ते सांगा. त्याबरोबर लगेचच इकडे गायत्री म्हणायला लागते, मामी मामी, अहो जरा शांत व्हा, चिल. त्याबरोबर लगेचच आता इथे मामी म्हणायला लागते की कसलं चिल आणि कसलं काय? तुमच्या सांगण्यावरून मी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित केल्या. त्या बाप्पा शेठला लग्नातसुद्धा बोलवलं आणि त्या मानसीला खरं कळावं म्हणून. त्यानंतर त्या तेजसने एवढ्या 4 चौघात बायकांसमोर माझ्यावरती आरोप केला की ते दागिने मी सोडवून आणले आणि मी मानसीला खरं खोट्या पद्धतीने सांगितलं, तरीसुद्धा मी तो आरोपही सहन केला आणि शेवटी मला काय मिळालं? काहीच नाही. हे बघा, मी माझे पैसे सोडणार नाही आहे. मला बाकी काही नको आहे. मला फक्त माझ्या वाटचे जे पैसे आहेत ना ते हवेत. ते सांगा तुम्ही मला कधी देताय ते. समजलं ना तुम्हाला? आता शोभाने हे असं म्हटल्याबरोबर लगेचच इकडे गायत्री म्हणायला लागते, अहो मामी, कशाला उगाच तुम्ही या सगळ्या नको त्या गोष्टींचं टेन्शन घेत बसलाय. आता एकदा का तेजस मनोरुग्ण आहे हे सिद्ध झालं की मग तेजसच्या वाटचा हिस्सासुद्धा माझ्या नावावरती होईल. आणि मग काय,
मग लगेचच मी तुम्हाला आबाचा जो हिस्सा हवा आहे ना तो देऊन टाकेन, झालं. त्याबरोबर आता इथे मामी म्हणते खरंच ना, त्यावर लगेचच गायत्री म्हणते हो नक्की हो, आणि मग ती फोन कट करते. त्यानंतर आता इथे तेजसला आणलेलं असतं आणि आता सायकॅट्रिस्ट बसलेले असतात. ते तेजसची आता तपासणी करणार असतात. तेजसला आता लगेचच वकील साहेब म्हणतात की तुम्ही बसून घ्या. आता आई ही उठून तेजसच्या जवळ येत असते, तर सायकॅट्रिस्ट हे आईला म्हणतात की प्लीज सध्या कोणीही त्यांच्याजवळ येऊ नका, शांत राहा आपापल्या जागी, प्लीज तुम्ही बसा. त्याबरोबर तेजस बसतो. लगेचच आता पुढे सायकॅट्रिस्ट त्यांना विचारतो तुम्हाला काही पाणी वगैरे हवं आहे का. तेजस नकार देतो. तर इकडे लगेचच आता वकील साहेब म्हणायला लागतात की काय गायत्री प्रभू, काय आरोप केले होते तुम्ही की माझा अशील मनोरुग्ण आहे म्हणून. अहो पण माझ्या अशिलाला तर काहीही झालेलं नाही आहे. ते एकदम व्यवस्थित आणि ठणठणीत इथे बसलेले आहेत आणि त्यांच्या ज्या प्री टेस्ट झाल्या होत्या त्यासुद्धा अगदी नॉर्मल आल्यात. मग तुम्ही आरोप कशाच्या बेसिसवर केले. त्यावर गायत्री म्हणायला लागते गायत्री कधीही कोणावर बिनबुडाचे आरोप करत नाही. जर मी एखादी गोष्ट बोलली आहे तर नक्कीच माझ्याकडे त्या गोष्टीला सिद्ध करावा असा पुरावासुद्धा असेल. एक मिनटं विनोद. त्याबरोबर विनोद लगेचच एक पेनड्राईव्ह काढतो आणि पटकन त्या लॅपटॉपला लावतो आणि मागे जाऊन उभा राहतो. आता त्या पेनड्राईव्हमध्ये स्पष्टपणे तेजस हा संपतरावांबरोबर बोलत असताना रेकॉर्ड झालेला आहे. अर्थात आता संपतराव हे फक्त तेजसला दिसतात, त्यामुळे त्या कॅमेऱ्यालासुद्धा संपतराव काही दिसत नाही. आणि मग आता इथे तेजस आणि संपतराव बोलत असतानाचा व्हिडिओ सगळी लोक बघतात. तर लगेचच आता सायकॅट्रिस्ट म्हणतात तुम्ही न दिसणाऱ्या लोकांबरोबर गप्पा मारता. तर गायत्री म्हणते हे तर काहीच नाही, उलट या अशा वागण्यामुळे सामान्य लोकांना जो त्रास होतो ना तो सुद्धा व्हिडिओ आहे. आणि मग तेजसने वडाला फेरी मारल्याचा व्हिडिओ जो असतो तो आता गायत्री विनोदला प्ले करायला लावते. लगेचच मानसी म्हणायला लागते काय हे सगळं, मनातल्या मनात ती विचार करत असते. तर दुसरीकडे तेजस हा आता म्हणायला लागतो एक मिनटं, अर्धवट आहे हा व्हिडिओ. नाही म्हणजे हे सगळं घडलं होतं, पण मी त्या बायकांना माझी बाजू व्यवस्थित समजावून सांगितली आणि त्यांना ती पटली देखील होती आणि त्यानंतर मी वडाची पूजा केली. त्याबरोबर सायकॅट्रिस्ट म्हणतात बरं ठीक आहे. आता मी तुम्हाला काही ठराविक बेसिक क्वेश्चन विचारेन, त्याची फक्त तुम्ही मला बरोबर उत्तरं द्यायची. हां. त्याबरोबर तेजस होकार देतो. तर आता लगेचच सायकॅट्रिस्ट त्याला विचारतात मला सांगा या अगोदर तुम्हाला असा कधी त्रास झाला आहे का. त्यावर तेजस म्हणतो नाही. त्यावर सायकॅट्रिस्ट म्हणतात बरं मग तुम्हाला हा त्रास कधीपासून सुरू झाला आहे. नाही म्हणजे कधीपासून, काही वेळ काळ. त्यावर आता तेजस काही उत्तर देत नसतो. सायकॅट्रिस्ट म्हणतात बरं मला सांगा तुमची एखादी जवळची प्रिय आवडती व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली आहे का, ती तुम्हाला सोडून गेली आहे का. त्याबरोबर लगेचच तेजसला आठवायला लागते ती म्हणजे मानसीच आता त्याला सोडून गेलेला प्रसंग त्याच्यासमोर येतो. लग्न मंडपातून गाठ पदराची सोडून मानसी तिकडनं निघून गेली होती आणि म्हणालीही होती की ज्या माणसामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला, ज्यामुळे माझे वडील आज माझ्याबरोबर नाही आहेत, मी त्याच्याबरोबर संसार काय एका भिंतीखालीसुद्धा राहू शकत नाही. त्याबरोबर लगेचच आता पुढे सायकॅट्रिस्ट विचारायला लागतात बरं ठीक आहे, मग आता मला सांगा जर ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली होती तर तिच्यानंतर तुम्हाला साथ कोणी दिली, कोणी तुम्हाला या सगळ्यातून सावरायला मदत केली. त्यावर पटकन तेजसच्या तोंडून यांनी केली असं जातं. आता त्या व्यक्तीला बघून लगेचच आता पुढे विचारायला लागतात की यांनी म्हणजे कोणी केली नक्की तेजस मदत, इथे उपस्थित आहे का ती व्यक्ती. त्याबरोबर लगेचच आता तेजस म्हणतो की असेल. त्यावर लगेच आता असेल हे उत्तर ऐकून सायकॅट्रिस्ट म्हणतात म्हणजे ती व्यक्ती सध्या इथे हजर नाही आहे का. तेजस हे बघ जे काही असेल ना ते माझ्याशी खरं आणि स्पष्ट बोल, इथे सध्या हजर नाही आहे पण म्हणजे ती इथे असते का. त्यावर तेजस म्हणतो की अहो असं काय करताय, असेल इथेच कुठेतरी, ते इथेच असतात नेहमी, एक मिनटं थांबा मी बोलावतो. असं म्हणत तेजस उठून उभा राहतो आणि संपतरावांच्या नावाने हाका मारायला लागतो. संपतराव. आता संपतराव काही येत नसतात. तर हे बघून गायत्रीला मात्र आता प्रचंड आनंद होत असतो की येस आता कसं सगळं माझ्या मनाप्रमाणे घडतं आहे. तर दुसरीकडे लगेचच इकडे शोभा काकू आता इथे लगेचच सगळेजण मानसीला दोष द्यायला लागतात की हे सगळं मानसीमुळे झालं आहे. तर मानसी ही आता सगळ्यांना म्हणत असते की नाही हे सगळं खोटं आहे, राष्ट्रहित अहो काय करताय तुम्ही, माझे बाबा हयात नाही आहेत, ते तुम्हाला कसे काय दिसू शकतात. त्यावर तेजस म्हणत असतो अहो नाही लकीचाम, मी खरं बोलतोय, इथेच आहेत संपतराव आणि ते मला नेहमी दिसतात, माझ्याशी बोलतात.
संपतराव, संपतराव. त्याबरोबर लगेचच मानसी ही तेजसला म्हणत असते, खबरदार, खबरदार, माझ्या वडिलांचा उद्धार पुन्हा तुमच्या नावाने कराल तर उगाचच्या उगाच काहीही खोटं नटं बोलू नका. का दिसतील माझे बाबा तुम्हाला? खोटं बोलताय तुम्ही सरळ सरळ. का करता हे सगळं? एवढं बोलून आता मानसी ही ताबडतोब तिकडनं रागारागात निघून जाते. ती रडत असते. आता मानसी ही तिकडनं गेल्याबरोबर तेजस हा सुद्धा मानसीच्या मागे जात असतो. सायकॅट्रिस्ट तेजसला हाक मारतात आणि म्हणतात, 1 मिनिट थांबा तेजसराव. हे बघा, जोपर्यंत तुमची ट्रीटमेंट पूर्ण होत नाही तोवर तुम्हाला कुठेही असं जाता येणार नाही. अजून टेस्ट सुरू आहे, त्यामुळे प्लीज तुम्हाला कोऑपरेट करावं लागेल. तुम्ही इथे थांबा. अर्थात मानसी जे काही वागले ते योग्यच आहे. कुठल्याही मुलीचा जर आपल्या होणाऱ्या पतीने किंवा झालेल्या पतीने जीव घेतला असेल आणि नंतर तो असे आरोप करत असेल तर तिला धक्का बसणं हे साहजिक आहे. आणि तेच काहीसं मानसीच्या बाबतीत घडते. तर आता इथे तेजस हा वकिलांना म्हणतो की हे बघा, माझी बायको माझ्यावर नाराज आहे. मला तिला समजवायला जावंच लागेल. तुम्हाला या टेस्टचा जो काही निकाल लावायचा आहे तो तुम्ही लावा. त्यावर लगेचच आता डॉक्टर साहेब म्हणतात की मी फक्त इथे तुमची टेस्ट करून घ्यायला आलो आहे. ऑब्झर्वेशन हे वकील साहेबांचं आहे. वकील साहेब जे बोलतील तसं होईल. त्याबरोबर लगेचच वकील हा आता गायत्रीकडे बघतो. गायत्री ही त्याला मान हलवून होकारही देते. मग काय, लगेचच आता इकडे वकील साहेब तेजसला सांगतात की ठीक आहे, तुम्हाला भेटायचं आहे ना तुमच्या बायकोला, जाऊन भेटू शकता तुम्ही, पण हो फार वेळ घेऊ नका. मग आता लगेचच तिकडनं तेजस निघून जातो. वकील साहेब हे तेजसला पुस्तकाचं नाव सांगतात. मग तेजस होकार देतो, मी बघेन असं म्हणतो आणि तिकडनं निघतो. त्यानंतर आता इथे सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की काय घडणार नेमकं, कसं घडणार. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खरोखर गायत्रीने हा जो काही तेजसला वेड ठरवण्याचा सापळा रचलेला आहे, मानसी तो यशस्वी होऊ देईल का? की मानसी आता तिच्या राष्ट्रहितांना म्हणजेच तेजसला या सगळ्यातून बाहेर काढेल, ते पाहणं पुढे खूप इंटरेस्टिंग ठरेल. तर इथे आता मानसी ही खोलीमध्ये येऊन तिच्या बाबांच्या फोटोला म्हणत असते, बघितलं बाबा, या व्यक्तीवरती तुमचा खूप विश्वास होता ना, पण आता हाच व्यक्ती तुमच्या नावाने कसं खोटं बोलतोय, तुमच्या नावाची किती खराबी करतोय, तुम्ही त्याला दिसताय असं म्हणून. इतक्यात त्या ठिकाणी तेजस आलेला असतो. आता तेजस हा मानसीला सांगत असतो, हे बघा लकी चार्म, प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. त्यावर मानसी म्हणत असते, हे बघा मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे. अहो का करताय असं? का उगाचच तुम्ही माझ्या नसलेल्या बाबांचं नाव खोटं घेताय? का बोलताय ते तुम्हाला दिसताय तसं? अहो मी त्यांची मुलगी आहे. माझी आई, माझी बहीण यांना कोणालाच ते दिसत नाही आहेत आणि फक्त तुम्हालाच का दिसत आहेत? ते तुम्ही त्यांचा जीव घेतला आहे म्हणून ते तुम्हाला दिसत आहेत? हां, सांगा ना. का तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की बघा, ज्या माणसाचा माझ्यामुळे जीव गेला तो व्यक्ती माझ्याबरोबर बोलायला लागला म्हणजे त्यांनी मला मोठ्या मनाने माफ केलं, की असं काही करायचं आहे का? त्याबरोबर तेजस मानसीसमोर हात जोडतो आणि तिला सांगत असतो, हे बघा प्लीज लकी चांप, हे असे नाही ते आरोप करू नका माझ्यावर, मी खोटं नाही बोलत आहे. तर दुसरीकडे आता लगेचच इथे सुनंदा ही उठून आतमध्ये चाललेली असते. त्याबरोबर लगेचच आता तात्यासाहेब सुनंदाच्या मागे जातात आणि तिला म्हणत असतात, सुनंदा थांब, अगं अशी कुठे चालली आहेस? सुनंदा म्हणायला लागते, अहो अजून का थांबवताय मला? हे जे काही घडलं आहे ना, हे त्या मुलीमुळेच घडलं आहे. अजून तरीही तेजस तिच्याबरोबरच बोलायला गेला आहे, तिलाच समजवतोय. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी मानसीची आई येते आणि म्हणत असते, ताई आहोत थांबा, उगाचच्या उगाच असं डोक्यात राग घालून काही होणार नाही आहे. कोणाची चूक आहे, कोण बरोबर आहे, ह्या सगळ्यापेक्षा आता आपल्याला त्या दोघांनाही सावरणं खूप गरजेचं आहे. तर इथे मानसी तेजसची कॉलर पकडते आणि म्हणत असते, प्लीज खोटं बोलू नका, माझे बाबा तुम्हाला दिसू शकत नाही. आणि ठीक आहे, दिसत आहेत ना ते तुम्हाला, काहीच हरकत नाही. सांगा ना त्यांना मला पण दिसायला, मुलगी आहे ना मी त्यांची, ते दिसू शकतात मलाही. तुम्हाला एकट्यालाच का दिसत आहेत ते? बोलवा ना त्यांना. त्याबरोबर तेजस म्हणत असतो, का ते मला दिसू शकत नाही, जरी तुमचं त्यांच्याबरोबर नातं असलं तरीसुद्धा माझंही नातं आहे काहीतरी. आम्ही दोघं चांगले मित्र होतो, त्यामुळे मला ते दिसणं हे शक्य आहेच. त्यावर मानसी म्हणते, हो ना मग ठीक आहे, मी नाही कुठं म्हणते, बोलवा त्यांना, मारा ना हाक, दिसू देत ते मला, पण मलासुद्धा बघायचं आहे माझ्या बाबांना, मारा हाक. त्याबरोबर आता तेजस अगदी कॉन्फिडेंटली संपतरावांना हाक मारायला लागतो. संपतराव, हे बघा मला माहिती आहे की तुम्ही म्हणता तुम्ही ते काय प्रत्यक्ष सहभाग वगैरे घेऊ शकत नाही, सगळं मान्य आहे मला, पण आज नाही या, प्लीज आता या तुम्ही समोर. ही बघा तुमच्या मुलीला तुम्हाला बघायचं आहे, त्यामुळे उगाचच्या उगाच आता तुम्ही उगाच काहीतरी मला कारणं सांगू नका. या सगळ्यांच्या समोर या संपतराव, प्लीज ऐका माझं.
सगळेजण मला खोटं ठरवतायत की तुम्ही मला दिसतच नसाल असं म्हणतायत. त्याबरोबर आता संपतराव येतात आणि शांतपणे समोरच्या खुर्चीवर बसतात. आता मानसी म्हणते, कुठे आहेत माझे बाबा, बोला कुठे आलेत बाबा. त्याबरोबर तेजस म्हणत असतो, ते बघा समोर खुर्चीवर बसलेत तुमचे बाबा. त्याबरोबर आता मानसी ही त्या खुर्चीकडे बघते आणि बघतच राहते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खरोखर मानसीला संपतराव दिसले असतील का, की तेजस काहीतरी बरळतोय असं तिला वाटलं असेल? तर दुसरीकडे आता तेजस हा मनोरुग्ण आहे असं सायकॅट्रिस्ट सांगत असतात. तोपर्यंत त्या ठिकाणी मानसी येते आणि मानसी म्हणत असते, तेजस प्रभू मनोरुग्ण नाही, त्यांच्या मानेवर भूत बसलं आहे. त्याबरोबर सगळेजण मानसीकडे आश्चर्याने बघायला लागतात. तर मानसी म्हणते, हो, त्यांच्या मानेवर भूत बसलं आहे, गिल्टचं भूत बसलं आहे त्यांच्या मानेवर. त्यांच्याकडून जी चूक झाली आहे त्याचं गिल्ट आलं आहे त्यांना, अपराधाचं फिलिंग येतं आहे त्यांना, त्यामुळे घडतं हे सगळं. तेजस, मला एक गोष्ट सांगा, जर आता खरंच या खुर्चीवर माझे बाबा बसले असतील तर तुम्ही त्यांना काय सांगाल? त्यावर तेजस मानसीचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, संपतराव, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, तुमच्या मुलीला मी पुन्हा कधीच माझ्यापासून दूर करणार नाही, तिला कधीच अंतर देणार नाही, मग काही झालं तरीसुद्धा. आता हे उत्तर ऐकल्यावर मानसी तेजसकडे बघायला लागते. तर गायत्रीला मात्र आता ह्या उत्तरामुळे खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला वाटत असतं की आता जर ह्या सायकॅट्रिस्टचं मन बदललं आणि याने तेजस मनोरुग्ण नाही असं सांगितलं तर खूप मोठा गोंधळ होणार आहे, खूपच प्रॉब्लेम होऊन जाईल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सायकॅट्रिस्ट सांगतील का तेजस मनोरुग्ण नसल्याचं, की तेजसला मनोरुग्ण ठरवण्याचा गायत्रीचा प्लॅन सक्सेसफुल होईल? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. हा व्हिडिओ तर आता इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.